भंगार जमा कर अपना गुजारा करने वाले 3 दोस्तों में एक दोस्त की हत्या कर फरार हुए 2 आरोपी को वनराई पुलिस ने किया गिरफ्तार। मैं हूं अली इनामदार और आप देख रहे हैं मुंबई न्यूज। जी हां, जानकारी के मुताबिक वनराई पुलिस स्टेशन ने एक बड़ी कामयाबी हासिल की है। एक दोस्त की हत्या कर फरार होने वाले 2 आरोपी को, एक को हरियाणा से और दूसरा मलाड के पठानवाड़ी से, वनराई पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। इसके बारे में जानकारी देते हुए वरिष्ठ पुलिस निरीक्षक गिरीश बने ने क्या कुछ कहा, ये नजर डालते हैं मुंबई न्यूज की इस खास रिपोर्ट पर। हर पल की खबर मुंबई न्यूज पर। 24 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळच्या दरम्यान आम्हाला एक कंट्रोलकडनं कॉल प्राप्त झाला होता की एक अज्ञात इसमाचा मृतदेह हा हनुमान टेकडीच्या समोर असलेल्या मेट्रो पिलरच्या खाली पडलेला आहे आणि त्या अनुषंगाने आमचं जे पथक तिथे गेलं आणि तो तिथे त्याला ट्रॉमा हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आल्यानंतर त्याचं इन्क्वेस्ट आणि पोस्टमॉर्टम केल्यानंतर आम्हाला असं आढळलं की त्याच्या डोक्यावर मल्टिपल जखमा होत्या आणि त्यामुळे नंतर आम्ही त्याचा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि हा अज्ञात जो इसम होता, आम्हाला असं तपासामध्ये निष्पन्न झालं की हा जो इसम हा भंगार वेचायचा आणि उपजीविका करायचा. त्यानंतर आम्हाला असं आढळून आलं की ह्याच्याबरोबर जे 2 इसम होते हे जी घटना घडल्यापासून तिथून हे मिसिंग होते आणि तिथून आम्हाला कुठेही त्याचा माहिती मिळत नव्हती. यासाठी आम्ही जवळजवळ एक ते 40 ते 50 कचरा वेचणारे यांचा आम्ही शोध घेतला. त्यानंतर आम्हाला असं पण तपासात आढळून आलं की हा दारू पियायचा. त्यामुळे जे आजूबाजूच्या परिसरात दिंडोशी, कुरार, समतानगर या परिसरात जे दारूची दुकान आहेत ती आम्ही जाऊन तिथे विचारपूस केली आणि या अनुषंगाने आम्हाला असं कळालं की जो ह्याच्याबरोबर जो इसम होता हा हरियाणा इथे आहे आणि त्यानंतर आम्हाला हरियाणा इथे पथक पाठवलं आणि त्यातील जो आरोपी आहे शिशिपाल सिंग उर्फ सुरेश याला आम्ही तिथून हरियाणा इथून अटक करण्यात आलेली आहे. दुसरा जो आरोपी आहे सलीम अलायज नेपाळी याला आम्ही दिंडोशी परिसरातून अटक केली. या दोन्ही इस्मांना आम्ही अटक आरोपितांना आम्ही माननीय न्यायालयासमोर हजर करून त्यांना 15 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. त्या दोघांमध्ये त्याच्या अगोदर कुठले गुन्हे दाखल होते का? हे शिशिपाल सिंग जो आहे याच्यावर मर्डर आणि रॉबरीचे गुन्हे आहेत असं आम्हाला प्राथमिक माहिती मिळालेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही माहिती घेत आहोत. किती म्हणजे आपल्याला वेळ लागला सर? वेळ तर लागला कारण हा जो इसम जो आहे तो अज्ञात बेवारस इसम होता आणि त्याच्या नातेवाईकांचा शोध आणि त्यांच्याकडे कोणताही मोबाईल किंवा काही नव्हतं. त्यामुळे हे जो इसम जो होता तो त्याची जी माहिती होती त्या अनुषंगाने थोडंसं आम्हाला अतिशय मेहनत करावी लागली आणि आमच्या पथक जे आहे त्यांनी इतर ठिकाणी जाऊन चांगल्या प्रकारे काम करून त्याचा शोध लावलेला. कारण काय भेटलं सर त्यांना मारण्याचं? प्राथमिकरित्या आम्हाला असं माहिती मिळाली की हा जो मयत इसम आहे त्याचं नाव अफजल असं समजलेलं आहे आणि हा अफजल जो आहे हा भंगार वेचायचा आणि 23 फेब्रुवारीच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान यांचं भंगार वेचून जे आलेले पैसे आहेत त्याच्या डिस्ट्रीब्युशनवरनं त्यांचा वाद झाला होता आणि त्या वादामध्ये आणि काही त्यांचं असं कारण आहे की मच्छी करण्यावरनं पण वाद झाला होता आणि त्यावरून ह्यांचं भांडणाचं रूपांतर मग मारामारीत झालं असं प्राथमिक माहिती मिळाली.